मारूनच टाकला पाहिजे, पण अक्का म्हटलीये की तुला जिवंत सोडायचा नाही तर तुझ्या मापाचा खड्डा खणून झाला होता. तुमचे उपकार मी कधी विसरणार नाही साहेब, खरंच थँक्यू. कुठे चालला? कुठे चालला? मी सांगल तिकडे जायचं आता. आई बाप नसतील ना? नाही येत ना? नाही. मग मला आजपासून बाप समजायचं. हा? आणि मी सांगल तिकडं जायचं. चल चल. कुठं जायचं माहितीये ना? MP बॉर्डर. तिथं जाऊन हे पार्सल टाकायचं. 2 दिवस तिथं थांबून लक्ष द्यायचं काय करतंय ते. नाही तर असेल तसा मारून टाक साल्याला. चल निघ. मला वाटतंय की जे काही घडलं ते आपण सगळ्यांनी लवकरात लवकर विसरावं. ते आपल्यासाठी आणि खास करून नारायणीसाठी चांगलं आहे. मला विसरून जायची गळ कुणीही घालू नये, कारण मी कधीही विसरणार नाही. ठीक आहे. नारायणीचं काय करायचं ठरवलंयस ते तरी सांग. तो माझा प्रश्न आहे. असं कसं बोलतोय सरस्वती? नारायणीच्या काळजीपोटीच बोलतोय तो. मुळात यापुढे नारायणीची काळजी करणं बंद. मला नाऱ्याशी बोलायचं आत्ता. म्हणजे नक्की काय घडलंय, तो मुलगा कोण होता, हे सगळं किती वर्षापासून चाललंय ना, सगळं विचारायचंय तिला. विष्णूने सगळी चौकशी केली. नारायणी त्या मुलावरती पैसे खर्च करत होती म्हणून तो तिच्या प्रेमात पडला होता. त्याचं नशीब चांगलं की तो माझ्या समोर आला नाही. आला असता ना तर संपला असता. तरीही मला नाऱ्याशी बोलायचंय. तिच्या खोलीची चावी. सरस्वती तो म्हणतोय तो बोलू दे त्याला. तेव्हा कदाचित असंही होईल, आपल्याशी बोलायला घाबरली असेल, बुजली असेल ती, त्याच्याशी बोलेल. हे मग नारा, आमच्याही काही चुका झाल्यात मान्य आहे मला, पण म्हणून तू जे काही वागलीस त्याचं समर्थन नाही करणार मी. पण हे मामाला कोण समजावणार? ती कधीच कोणाचं नाही ऐकणार आहे. आपलं तेच खरं करणार आणि मला आयुष्यभर या खोलीत बंद करून ठेवणार. हे बघ, मी बोलतो अक्काशी, आणि तिची जी चिडचिड चालली आहे ती तुझ्या प्रेमापोटीच ना. शांत राहा. बोलतो अक्काशी. हे बघ, ती पुन्हा अशी चूक करणार नाही याची जबाबदारी मी घेतो. तोंडघाशी पडशील गोरख. नारायणी माझी मुलगी आहे. ती कुठल्या थराला जाऊन काय करू शकते याचा मला अंदाज आहे. अक्का, मी म्हटलं ना मी जबाबदारी घेतो. आणि हे असं खोलीत वगैरे बंद करून ठेवू नकोस तिला. वय बघता या प्रकारामुळे जास्त एकलकोंडी होईल. त्या बोलण्यावरून तरी वाटतंय की तिला एक संधी द्यायला पाहिजे आपण. विष्णू, नारायणीला घेऊन ये. गोरखच्या शब्दाला मान देऊन तुला खोलीबाहेर येण्याची परवानगी दिली आहे, पण लक्षात ठेव, खोलीबाहेर याची परवानगी आहे, वाड्याच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. अक्का, ती बाहेर कुठेही गेली ना तरी तिच्याकडून अशी परत चूक होणार नाही. ही जबाबदारी माझी. या ज्या सगळ्या जबाबदाऱ्या घेतल्यास ना त्या लक्षात असू देत. मान्य आहे मला. या घरातली दिसत नाहीस तू. कुठून आलीस? म्हणजे अगं, राजाची लेक तू. एका रंकाच्या घरात वाढलीस, पण शेवटी तुझं नशीब तुला या उंबरठ्यावर घेऊन आलंच. मला काय बी कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. एक दिवस तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील आणि मग तुझ्या जन्माचं रहस्य आपोआप सगळं उलगडेल. पांडुरंग 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 पांडुरंग. कुठं पळतेस? अगं, खरंच सांगून गेला तो. लवकरच कळणार आहे तुला तुझ्या जन्माचं रहस्य. राजाची लेक तू. राजाची लेक तू. राजाची लेक. अगं, खरंच सांगून गेला तो. खरंच सांगून गेला. घरात वाढली, घरात वाढली. तुझं नशीब तुला या उंबरठ्यावर, तुला या उंबरठ्यावर घेऊन आलं. लवकरच कळणार आहे. लवकरच कळणार आहे तुला तुझ्या जन्माचं रहस्य. जन्माचं रहस्य आपोआप सगळं उलगडेल. लवकरच कळणार आहे. लवकरच कळणार आहे.